नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. 140 वर्षानंतर जो योग जोडून आला प्रयागराजचा आणि त्यामुळे तिथल्या कुंभमेळ्याची खूप चर्चा झाली. अर्थात त्याच्यामागं तिथल्या योगी प्रशासनानं जी काही तयारी केली होती त्याचीही चर्चा झाली. रिलिजियस टुरिझमची पण चर्चा झाली आणि किती गर्दी केली होती लोकांनी. आणि म्हणून त्या कुंभमेळ्यानंतर खरं म्हणजे दर 12 वर्षानंतर जो योग जोडून येतो अशा योगासाठी जे नाशिक प्रसिद्ध आहे तिथल्या आता कुंभमेळ्याची चर्चा सुरू आहे. आणि मी असा विचार केला की ह्या कुंभमेळ्यासंदर्भात महाराष्ट्रातले किंवा जे मराठी भाषिक जगभरात आहेत त्यांच्या मनात जेवढे म्हणून प्रश्न असतील त्या सगळ्यांची उत्तरं शोधूया. आणि त्यासाठी ह्या कुंभमेळ्याची जी नियोजन समिती आहे त्याचे अध्यक्ष श्री प्रवीण गेडांसाहेब आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. त्याचं प्रेशर नाही ना की तिकडच्या कुंभमेळ्याला इतकी सगळं नियोजन होतं, उत्तम रिस्पॉन्स मिळाला? नाही, प्रेशर कुठल्याच पद्धतीचं नाही आहे. आणि प्रेशर म्हणण्यापेक्षा आम्हाला जबाबदारीची जास्त फिलिंग आहे. म्हणजे प्रयागला अर्थातच तो खूप मोठा कुंभमेळा होता. त्याच्या तुलनेने आपला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा गर्दीच्या दृष्टीने छोटा असतो, पण इथे वेगळ्या पद्धतीचे चॅलेंजेस आहेत. 2-3 गोष्टी फार वेगळ्या आहेत आणि त्याच्यामुळे जबाबदाऱ्या आमच्या वाढतात. उदाहरणार्थ, हे शहराच्या मध्यभागी होणारा कुंभमेळा गर्दीत, आणि तसं प्रयागराजला नसतं, उज्जैनला पण नसतं. त्यामुळे तो एक महत्त्वाचा कन्स्ट्रेंडिंग फॅक्टर आहे. दुसरं म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि नाशिक असं 2 ठिकाणी होतं, आणि तिसरं म्हणजे पावसाच्या वेळेस होतं. त्याच्यामुळे वेगळे सेट ऑफ चॅलेंजेस आमच्या भागात असतात. आणि त्या दृष्टीने आमचं नियोजन प्रयागराजचं जे लागू आहे आम्ही ते तसे त्याचा स्टडी केलाच आहे. पण त्याला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पार्श्वभूमीवर योग्य ते फेरबदल करून आम्ही इथे त्या पद्धतीने पुढची पावलं टाकत. एक प्रयागराजचं काय घेतलं आपण? उदाहरणार्थ, काही SOPs असतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, किंवा काही रेडीमेड डॉक्युमेंट्स असतात, टेंडर डॉक्युमेंट्स असतील, किंवा ICCC चा जो कन्सेप्ट आहे, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर, जे दोन्ही ठिकाणी लागू होतं, किंवा त्यांच्या प्राधिकरणाची रचना जी आम्ही इथे रिप्लिकेट केली कायद्याद्वारे, महाराष्ट्र सरकारने कायदा पारित केला, तर तो आम्ही घेतला आहे. आणि काय लागू होत नाही तर तिथे जागा खूप मोठी आहे, 10,000 एकर आहे गंगेच्या काठावरती, आणि त्यांना 8-9 किलोमीटर लांबीचं नदी किनारा मिळालेला आहे. तसं इथे नाही आहे. त्याच्यामुळे मग आमच्या इथे जे अमृत स्थान आहे ती जागा वेगळी आहे, आणि साधूराम तिथून काही अंतरावरती 3-4 किलोमीटर अंतरावर आहे, तिथे वेगळं आहे, छोटा आहे. त्याच्यामुळे आमचे प्लॉट साईज छोटे होणार आणि मिरवणूक शहराच्या मधून जाणार. त्याच्या अनुषंगिक जे बदल आहेत ते आम्हाला इथे करावे लागतात. ओके. एक परसेप्शन आहे आणि दिसतं पण आहे आकडेवारीमध्ये की आता दरवर्षी धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढते. सो ह्या कुंभमेळ्यासाठीचं संख्या म्हणून काय प्रोजेक्शन आहे आपलं? आम्ही एक एक्झरसाइज केला आहे, प्रयागराजपेक्षा कमी पण मागच्या नाशिक कुंभमेळ्यापेक्षा खूप जास्त अशा पद्धतीची आकडेवारी अपेक्षित आहे. यावेळेस असं, मागच्या वेळेस पीक डे जो होता, मागच्या 2015च्या दुसऱ्या अमृत स्नानला जवळपास 45 ते 50 लाख लोक आले होते. ते मोबाईलच्या संख्येद्वारे आम्ही मोजले होते. तर यावेळेस तो आकडा 1 कोटीच्या पुढे जाईल एका दिवसात, किंवा 2 कोटीपर्यंतही जाऊ शकतो. आणि बाकी असे 3 प्रमुख अमृत स्नान झाले, नाशिकचे 3 आणि त्र्यंबकचे 3, असे टोटल 6. त्याच्यातले काही कॉमन डेट्स आहेत. याच्याशिवाय जवळजवळ 50 पर्वस्नान पण यावेळेस घोषित केले आहे, जेणेकरून सर्वच लोकांनी एका दिवशी येण्यापेक्षा काही लोकांना बाकी पण ज्या पवित्र तारखा आहेत त्या तारखांना पण येण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत, जेणेकरून जी गर्दी आहे ती जास्त कालावधीसाठी स्प्रेड आउट होईल. त्या तो पण एक आमच्या गर्दी नियोजनाचाच भाग आहे. मला वाटते की येणाऱ्यांची संख्या, जो आम्ही ढोबळमानाने ज्याचं गणित केलं आहे त्याचं निश्चित कोणीच सांगू शकणार नाही, पण एक अंदाज जो केला आहे एक 7-8 कोटीपर्यंत जाईल ओव्हर द पिरियड. 7 ते 8 कोटीपर्यंत ओव्हर द पिरियड. फाईन. आणि तो कालावधी किती दिवसाचा आहे? तो ऑफिशियल कालावधी जवळजवळ म्हणजे 22 महिन्याचा आहे, पण जो जास्त गर्दीचा कालावधी राहणार आहे तो जुलै 2027 ते ऑक्टोबर 2027, आणि त्यातल्या त्यात ऑगस्ट-सप्टेंबरला सर्वात जास्त. हे 4 महिने खूप क्रिटिकल राहणार आहे. एक टोपोग्राफी म्हणजे मला माहीत नाही की शहराची टोपोग्राफी इथली काय आहे. साधारणपणे 40-45 लाखाचं पॉप्युलेशन ह्या शहराचं असावं असा माझा अंदाज आहे, थोडंसं कमी.
सो ज्यावेळेला बर्ड आय व्ह्यूनी आपण बघू त्यावेळेला सेंटर पॉईंट काय असणार आहे, आजूबाजूच्या सुरक्षाविषयक रचना कशा असणार आहेत, निवासस्थानाची व्यवस्था कशी असेल, जे फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे त्यांचं काय असणार आहे? 2 भागात उत्तर देतो. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर वेगळे वेगळे हो. सिच्युएशन आहे. नाशिकमध्ये जिथे वैष्णवाचे 3 आकडे असतात त्याचं अमृत स्थानाची जी जागा आहे ती रामकुंड म्हणून जी आहे शहराच्या मध्यभागी, ओके. आणि तिथे येणारे जे साधू महंत आहेत त्यांची थांबण्याची व्यवस्था तपोवन साधुग्राम या ठिकाणी आम्ही तात्पुरती एक साधुग्राम उभारून त्या ठिकाणी करणार आहोत. मागच्या वेळेस ते जवळपास 350 एकरावरती होतं. यावेळेस साधारणतः 1000 एकरपर्यंत आमचा नेण्याचा प्रयत्न राहील. त्याच्या पलीकडे जागा उपलब्ध नाही. आणि त्या ठिकाणी येणाऱ्या साधू महंतांना थांबवून 3 अमृत स्नानाच्या वेळेस त्या परवाना शहराच्या मधून जातील. एक 3-4 किलोमीटर प्रवास केल्यानंतर रामकुंडाला जातील. पण ह्या दिवशीच नेमके खूप भाविक येतात म्हणून नाशिकमध्ये आम्ही इतर पण अनेक घाट आहेत नदीवरती. काही मागच्या कुंभाला बनवले, काही त्याच्या आधी बनवले आणि काही यावेळेस बनवतात. तर ते एक आम्ही ॲडिशनल काही किलोमीटरची एक लांबीचा नदीचा काठ त्या ठिकाणी घाट बनवून त्या ठिकाणी गर्दी डिस्पर्स करणार आहोत. असं हे एकंदरीत नियोजन नाशिकचं आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सिच्युएशन अजून जास्त डिफिकल्ट आहे. त्र्यंबकेश्वर छोटं गाव आहे. त्या ठिकाणी कुशावर्त जे आहे पवित्र तीर्थ त्या ठिकाणी 10 शैव आखाडे अमृतस्नान करतात. ते शहराच्या अगदी मध्यभागी आहे. खूप कंजेस्टेड एरिया आहे आणि त्याच्यामुळे तिथे कशी चर्चा झाली आहे, शहराच्या जस्ट बाहेर गोदावरी नदीच्या दोन्ही काठावर एक 2.5 किलोमीटर लांबीचा आम्ही घाट बांधायला घेतलेला आहे. ओके. त्याच्यामुळे इकडे प्रातिनिधिक स्वरूपात करून इकडे जास्त गर्दी आणता येईल काय अशा पद्धतीने साधू महंतांची आमची चर्चा सुरू आहे. सकारात्मक दिशेने चाललेली आहे. आणि त्या ठिकाणी साधू महंतांची राहण्याच्या व्यवस्थेचं सिच्युएशन थोडी वेगळी आहे. तिथे ओरिजिनल आखाड्यांकडे खूप मोठ्या प्रमाणावर जागा आहे. तर बरेचसे साधू महंत तिथे थांबतात. तिथे आम्ही काही कामं करत आहोत. आणि याशिवाय ॲडिशनल साधुग्राम जे मागच्या वेळेस 20 एकरपेक्षा कमी होतं त्र्यंबकला, ते आम्ही तिथे जास्तीत जास्त मोठे 100 एकरच्या अप टू 200 शक्य झालं तर करू, जेणेकरून ज्यावेळेस प्रयागच्या पार्श्वभूमीवर जी मोठी येणारी गर्दी आहे त्याला शेवटी आम्हाला सामावून घ्यायचं आहे. तर तशा पद्धतीने नियोजन आम्ही तिथे करतो. फाईन. आता घाटाचा तुम्ही उल्लेख केला की नवीन एक घाट करतोय, सो नवीन बांधकामं किती होतील? नवीन बांधकामं सध्या खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ब्रॉडली क्लासिफाय करायचं झालं तर त्याच्यामध्ये पाणी जलशुद्धीकरण, मलजलशुद्धीकरण नाशिक आणि त्र्यंबक दोन्ही ठिकाणी, आणि मग त्याच्या अनुषंगिक जी कामं असतात, वितरण वाहिनी असेल किंवा ट्रीटमेंट प्लांट्स असतील, ते सगळं चालू आहे. रस्त्याची कामं PWD शहराच्या बाहेर, मग भारत सरकारचे असतील तर मग NHAI वगैरे, नंतर नाशिक शहरातली नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबकमधले त्र्यंबक नगरपालिका ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. घाटांची जी कामं आहेत ती जलसंपदा विभाग आणि काही महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत त्र्यंबकमध्ये आणि नाशिकमध्ये. याशिवाय बस स्टॉप्सचे जे अपग्रेडेशन आहे त्यावेळेस बसेस खूप लागणार, म्हणजे आम्ही मिनिमम 4000 आणि शक्य झालं तर 7 ते 8000 अशा पद्धतीने नियोजन केलं आहे. तर नाशिक, त्र्यंबक, शिर्डी, सप्तशृंगी, वणी, शनी शिंगणापूर असं सगळं तो सर्किटमधले बस स्टॉप्स, रेल्वे स्टेशनची कामं रेल्वे विभागामार्फत सुरू आहे. जवळपास 1200-1300 कोटी रुपयाची ती कामं आहे. 5 रेल्वे स्टेशन्स नाशिक आणि आजूबाजूची. विमानतळाचं एक मोठं काम सुरू आहे, ते जवळपास 550-600 कोटीचं आहे. अच्छा, नवीन विमानतळ बनतं? विमानतळाचं ॲडिशनल टर्मिनल ओके आहे ह्या एक्झिस्टिंग त्याच्यासोबत, म्हणजे जेणेकरून त्याची क्षमता तिप्पटपेक्षा जास्त होईल. ओके. मग त्याला कॅटर करण्यासाठी हेलिपॅड्स त्र्यंबकमध्ये, नाशिकमध्ये हे सगळं बनतं आहे. त्याच्यामुळे किती हेलिपॅड्स आहेत? आम्ही टोटल 10च्या सुमारास करू. ठीक आहे. आणि रस्त्यांचं पूर्ण एक जाळं तयार होत आहे. त्याच्यात नाशिक शहराचा रिंग रोड पण आहे मोठा, जवळपास 7,500 कोटीचा तो रस्ता होईल, जवळपास 65 किलोमीटर लांबीचा. तर ही पायाभूत सुविधांची कामं खूप मोठ्या प्रमाणावरती आता सुरू झालेली आहेत. ही सर्व आम्ही मार्च 27 पर्यंत संपवू. जो टप्पा सुरू झालेला नाही, याच्यात पुन्हा CCTVचं खूप मोठं नेटवर्क त्याचं काम सुरू झालं. म्हणजे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर नाशिकमध्ये, त्र्यंबकमध्ये, त्याचे बॅकअप कमिशनर ऑफ पोलीस ऑफिस, SP ऑफिस वगैरे, आणि त्याचे जवळपास एक 4000 कॅमेरे. मग त्याच्यात फेस डिटेक्शन, मुवमेंट डिटेक्शन, फायर डिटेक्शन, क्राऊड डेन्सिटी अनालिसिस, हे सगळं ते पण काम सुरू आहे. जी काम सुरू याच्यानंतर करणार आहोत ती म्हणजे सर्व्हिसेस किंवा सुविधा, म्हणजे स्वच्छतेचं डिप्लॉयमेंट कसं करायचं, मॅनपॉवरचं, घनकचरा कसा वाहून न्यायचा,
पाणी पुरवठ्याच्या टाक्या कुठे कुठे लावायच्या आणि त्याला टँकरद्वारे कसं कसं भरायचं, किंवा टॉयलेट्स कुठे कुठे लावायचे, हे सगळं आम्ही त्याचं येत्या काही दिवसामध्ये नियोजन करून त्याचे पण आम्ही कामं सुरू करून टाकू. ओके. साधारणपणे जे प्रेक्षक आहेत, स्पेशली जे नाशिकचे आहेत, त्यांना उत्सुकता असेल, तुम्ही आता रिंग रोडच्या रस्त्याची लांबी सांगितली आहे, सो एकूण शहरात ती रस्त्यांची लांबी किती असेल आणि शहरातले मुख्य कोणते रस्ते आहेत की जे वाईड केले जात आहेत? प्राधान्याने शहरातले जे प्रमुख शहरात येणारे जे रेडियल रोड्स आहेत ते सर्वच आपण या निमित्ताने घेतले आहेत. ओके. मला वाटतं 2 सर्वात महत्त्वाचे रस्ते त्यातले एक नाशिकचा नवीन होऊ घातलेला रिंग रोड आणि नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं रुंदीकरण आणि सिमेंट कॉन्क्रीटचा तो रस्ता होता. आणि याशिवाय मोठ्या प्रमाणावरती जे जाळं आहे शहराच्या भोवतात ते तयार होत्या रस्त्याचं. नाशिककरांबद्दल जर बोलायचं झालं असेल तर आवर्जून सांगू इच्छितो, ही सर्व पायाभूत सुविधांची कामं अशी आहेत की जी अर्थातच कुंभमेळ्याच्या कामाची आहेत, पण नाशिकच्या अर्थव्यवस्थेला आणि शहरातील जीवनमान उंचवण्यासाठी लॉंग टर्म शहराच्या पण दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि एक दुसरा आवर्जून मुद्दा असा सांगायचा आहे की एक मागच्या वेळेस आमच्याकडून मला वाटते एक त्रुटी राहून गेली, ती म्हणजे शहरातल्या नागरिकांना अशा भावना होती आणि त्याच्यात काही प्रमाणात तथ्य आहे की त्यांचा सहभाग कमी होता. ओके. त्याच्यामुळे हा कुंभमेळा फक्त बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचा किंवा बाहेरून येणाऱ्या साधू महंतांचाच फक्त नाही आहे, हा नाशिककर आणि त्र्यंबकेश्वरकरांचा पण आहे. या निमित्ताने जे शहरात येतील, मग ते पर्यटन करतील, कुठेतरी थांबतील, कुठेतरी 2 पैसा खर्च करतील, तर नाशिकच्या शहराच्या अर्थव्यवस्थेला पण चालना मिळावी त्या पद्धतीने पण वेगळे वेगळे इनिशिएटिव्ह आम्ही सुरू करू. उदाहरणार्थ उद्योजकतेशी संबंधित असेल किंवा मग ज्याला होमस्टेज म्हणतात ते आहेत, किंवा स्थानिक गाईड्स असतात त्यांना ट्रेनिंग देणं आहे. ते सगळं लॉंग टर्म आर्थिक परिणाम सकारात्मक पद्धतीचे शहरावर पडतील. शिवाय नाशिकचे जे कला सांस्कृतिक चळवळ आहे, ओके, त्याला एक जिवंतपणा पुन्हा एकदा, म्हणजे तशी खूपच व्हायब्रंट सिटी आहे, त्याला एक जिवंतपणा मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न. म्हणजे काय, नाटक, कवी संमेलन, सर्वच. ओके. म्हणजे कुंभमेळा हे एक चांगलं निमित्त साधून इथे जर इन्व्हेस्टमेंट आणायची असेल तर एक औद्योगिक कुंभ, इन्व्हेस्टमेंट कुंभ, कला सांस्कृतिक कुंभ, इथे वेगवेगळे चांगली मंदिरं आहेत, त्या ठिकाणी त्या निमित्ताने रिनोव्हेशन करून त्या ठिकाणी व्हिजिट्स कशा, कारण कुंभाला येणारा फक्त रामकुंड आणि घाटाला जाऊन परत जायला नको. आणि मग कला संस्कृती ही सगळ्याच गोष्टीमध्ये जर आपण व्हायब्रन्सी आणली तर ते कुंभाचं जे एकंदर आयाम खूप वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील. ओके. सावरकर आहेत, गदिमा आहेत, त्यांचा काही संदर्भ याच्यामध्ये कुठे येतो? येस, त्याची चर्चा प्राथमिक स्तरावर झाली आहे. आम्ही अर्थातच आता जे उदाहरण देतो मी, अशी खूप ब्रेनस्टॉर्मिंग झालं आहे. उदाहरण की आता भारतभरातल्या विद्यार्थ्यांना जे इम्प्रेशनेबल एजेसमध्ये 9वी ते 12वी किंवा फायनल इयरपर्यंतची मुलं आहेत, त्यांना विशेष ट्रेन्स करून जर आपण इथे आणलं आणि मग त्यांना 2-3 दिवस एक नाशिक त्र्यंबकेश्वर परिसराचा एक आपण त्यांना स्पेसिफिक टाइम टेबल करून त्यांना फिरवलं, तर तो कुंभमध्ये अमृत स्नानाचा अनुभव हा फक्त अर्ध्या दिवसाचा अनुभव आहे. ओके. पण त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या संस्कृतीची, कलेची बाकीच्यांना ओळख व्हावी. मग या भागात आपले चांगले शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं भगुरला स्मारक आहे, इतरही मंदिरं आहेत, चांगली पांडवलेणी आहे, ट्रेकिंगची बरेच चांगले स्पॉट्स आहेत, तिथे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया आहे, उद्योग आहेत. तर एक असं पॅकेज करून एक NGOज असतात किंवा बाकी काही संस्था असतात, त्यांना फॅसिलिटेट करून ह्या सगळ्या आयामांना टच करणे आणि एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण ही पूर्ण भारतातल्या नेटवर्कशी आणि जगात सुद्धा करणे. मग अगदी नॉर्थ ईस्ट पासून आणि काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्यांनाच तसं याच्यात आपल्याला आवर्जून बोलवता येईल आणि ह्या निमित्ताने नाशिकच्या ब्रँडिंगचा एक आपल्याला कसा संधी साधता येईल त्या दृष्टीने पण आमचे प्रयत्न. ग्रेट. प्रेक्षकांसाठी मला मी असं म्हणत नाही की हे पूर्ण श्रेय श्री प्रवीण गेडाम यांचं आहे, पण एखादा अधिकारी की ज्याचा पॉलिसी मेकिंगवरती खूप विश्वास आहे, असा जर एखादा अधिकारी योग्य त्या जागी असेल तर काय होऊ शकतं ते आत्तापर्यंतच्या मुलाखतीत तुमच्या लक्षात आलं असेल
किती मोठा व्यापक पद्धतीचा विचार केला गेला आहे. मुख्यमंत्री असतीलच ऑब्व्हियसली, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील, पण तो प्रवीण गेडाम यांचं तिथं असणं हे फार गरजेचं आहे. त्यांची माझी खूप जुनी ओळख आहे म्हणून मी म्हणत नाही, पण महाराष्ट्राला प्रवीण गेडाम यांचं काम माहिती आहे पॉलिसी मेकिंगमध्ये. सो तुम्ही आर्थिक विषयाची चर्चा केली म्हणून, आणि लोकांना ते खूप समजून पण घ्यायचं आहे की केंद्र सरकार किती पैसे याच्यात इन्व्हेस्ट करतं आहे, राज्य सरकार किती करतं आहे, आणि डायरेक्ट बेनिफिट आणि इनडायरेक्ट बेनिफिट आर्थिक अंगाने तो साधारण किती असेल? केंद्र आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत आम्ही 25,000 कोटीचा एकंदरीत प्लॅन केलेला आहे. त्याच्यात बहुतेक पायाभूत सुविधा आणि ज्या इतर सेवा सुविधा आहेत त्याचा आहे. मी जे बाकीचं बोललो ते त्याच्यातून होणारा एक मल्टिप्लायर इफेक्ट असतो. म्हणजे असं म्हणतात की 1 रुपया जर पायाभूत सुविधेमध्ये आपण इन्व्हेस्ट केला तर त्याच्यामुळे होणारी इकॉनॉमीची ग्रोथ पायाभूत सुविधेचा प्रकार पाहता की 3 रुपयापासून 6 रुपयापर्यंत होती. तितका GDP वाढतो, कारण त्याच्यामुळे मग तितके उद्योगधंदे वाढतात, लोकांना सुविधा होतात. तर त्या दृष्टीने आपण विचार केला तर आम्ही 25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करतोय. याच्यात खूप मोठी जो कॅटलिस्ट म्हणून जी भूमिका असते ती स्किल डेव्हलपमेंटची असते. म्हणजे आम्ही पायाभूत सुविधा केल्यात. एक रामकाल पथ नावाचा प्रोजेक्ट सुरू आहे नाशिकमध्ये. त्र्यंबकेश्वरला दर्शन पथ नावाचा प्रोजेक्ट आहे. मग त्या ठिकाणी त्यांचं एक पौराणिक जे सौंदर्य आहे ते त्याला ते स्वरूप द्यायचं आहे त्या परिसराला, जेणेकरून तुम्हाला ती फिलिंग येईल की आपण आता 18व्या किंवा 17व्या शतकात आलो आहे. आपण नाशिकच्या कोरमध्ये आल्यानंतर त्याचा परिणाम हा फक्त तो 100 कोटी रुपयाचा रामकाल प्रोजेक्ट आहे किंवा मग 150 कोटी रुपयाचा त्र्यंबकेश्वरचा प्रोजेक्ट आहे, तसं नाहीये. मग त्याचा फायदा घेऊन तिथे जे व्यक्ती गाईड म्हणून काम करणार आहे त्याचं ट्रेनिंग ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे. मग तो खर्च फार कमी आहे. तो कदाचित आम्ही प्रति व्यक्ती 1,000 रुपये 2,000 रुपये करू, किंवा स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा मग CSRच्या माध्यमातून तो करू. पण तो त्यामुळे तयार होणाऱ्या संधीला लाईफ लॉंग कसं एक्सप्लॉइट करेल. मग आता उदाहरण छोटंसं देतो, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट नाही बोलू शकत, की जगात आपण कुठेही गेलो तर फ्रीजचे मॅग्नेट घेतो, की मी न्यूयॉर्कला गेलो तर एम्पायर स्टेट बिल्डिंग असेल किंवा काय ते घेतो, फ्रीजला लावतो. मग त्याच्यातून जी इंडस्ट्री तयार होते ते नाशिकला आलो तर तसं काही मिळत नाही. मग ते जे तयार करू शकणारे लघु उद्योजक असू शकतात, ते पण आम्ही काही NGO सोबत काम करतो. मग त्यांना तसं काही मेमेंटोज किंवा असे सॉव्हेनियर्स तयार करता येतील का? मग ती एक चेन तयार व्हायला पाहिजे. मग आता काही घाट तयार केलेत. आता नाशिकच्या मध्यभागी रामकुंड आहे, तिथे रोज संध्याकाळी आरती होते. 1,500 लोक तिथे रोज संध्याकाळी येतात. तिथे एक अर्थव्यवस्था तयार झाली आहे आणि एक सांस्कृतिक महत्त्व पण क्रिएट झालं आहे. पण तसंच नाशिक रोड जो की तिथून एक 7-8-9 किलोमीटर आहे, त्या भागात पण मोठी लोकसंख्या आहे. मग त्या संभाजीनगर रोडला एक दसक पंचक नावाचा घाट आहे, तो आम्ही बनवायला घेतलाय. मग तिथे पण तसेच उपक्रम आम्हाला सुरू करून ते इन्स्टिट्यूशनलाइज करावं लागते, जेणेकरून त्याच्यात बरेच आहेत. म्हणजे एक महत्त्वाचा त्या ठिकाणी एक नवीन अर्थव्यवस्था तयार व्हायला पाहिजे छोटीशी, आणि लोकांना एक रिक्रिएशनसाठी किंवा नदीशी नाळ जुडेल अशा पद्धतीची पब्लिक स्पेस तयार व्हायला पाहिजे. म्हणजे हे कुंभमेळा निमित्त आहे, पण या निमित्ताने आपल्याला हे सगळं आर्थिक, सांस्कृतिक आणि स्थानिक जे रिक्रिएशन किंवा ज्याला लोकांना संध्याकाळी पब्लिक स्पेसेस चांगले मिळायला पाहिजे, हे सगळं एक घडवून आणण्याचं आमचं मानस आहे. 25,000 राज्य सरकारचा किती वाटा आहे? आतापर्यंत असं हा फायनल झालेला नाही आहे, कदाचित वाढेल. तर साधारणतः एक 15,000 पेक्षा पुढे राज्य सरकारचं कमिटमेंट आणि उर्वरित 10,000 कोटी साधारणपणे केंद्राचे आहेत. त्याच्यामध्ये हायवेज आणि रेल्वेशी रिलेटेड कामं जास्त आहेत. अनफॉर्च्युनेटली उत्तर प्रदेशमध्ये जो कुंभमेळा ज्याचं व्यवस्थापन खूप चांगलं होतं, तरीसुद्धा तिथे एक दुर्दैवी घटना घडली, राईट? सो अशा वेळेला एक प्रश्न आहे, तो म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं. तर त्याच्यासाठी आपण काय करतोय? मी सांगितलं ते पायाभूत सुविधा ज्या तयार होतात आहे त्याच्यात नवीन घाट तयार करणे, रस्ते तयार करणे, पार्किंग असेल, साधुग्राम असेल, ते सगळं त्या गर्दीला सामावून घेण्यासाठी आणि त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी केलेल्या पायाभूत सुविधा आहेत. हा फक्त एक भाग झाला. त्याच्यानंतर ह्याचं चांगल्या पद्धतीने ॲक्च्युअल त्या दिवशी व्यवस्थापन व्हायला पाहिजे, म्हणून जे पोलिसांचं मनुष्यबळ लागणार आहे ते मला वाटते 2 शहर मिळून साधारणतः 40,000च्या पुढे जातील. तो त्या दिवशीचा ॲक्च्युअल काम आहे. तर त्याच्यासाठी त्यांची भरपूर प्रशिक्षण वगैरे तो आम्ही करणार, आणि ते मागच्या वेळेसपेक्षा जास्त चांगलं व्हावं म्हणून जे अत्याधुनिक
टूल आहेत. म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की डिजिटल कुंभ करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. तर डिजिटल टूल्स खूप मोठ्या प्रमाणावरती वापर करणार, ज्याचा फायदा निर्णय प्रक्रियेमध्ये पोलीस प्रशासनाला होईल. शेवटी एक छोटा भाग राहतो तो म्हणजे क्राऊड बिहेवियरचा. म्हणजे तो एक खूप हँड्स ऑन अशा पद्धतीचा तो एक विषय असणार आहे. मागच्या नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याला 2015 मध्ये एकही डेथ नव्हती, इंजुरी नव्हती किंवा मिसिंग व्यक्ती पण नव्हता. म्हणजे कुंभमेळा म्हणजे व्यक्ती हरवतात असं समज आपल्याला जुन्या काळाच्या चित्रपटांमुळे माहिती असेल. एकही व्यक्ती मिसिंग नव्हता. तर आम्हाला आशा आहे की आम्ही तो परफॉर्मन्स पुन्हा एकदा रिपीट करू. फाईन. सो साधारणपणे मुलाखतीच्या पहिल्या भागात आणि अगदी शेवटच्या भागात आपण आहोत. तर सरकारची स्वतःची जी तयारी आहे, कारण ह्याची चर्चा व्हायला पाहिजे, व्यापक पातळीवरती व्हायला पाहिजे. मला असं लक्षात आलं की प्रवीण गेडाम जे सांगतायत त्याच्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन असू शकतं, CSRच्या माध्यमातून असू शकतं. तुम्ही जर फार उत्तम पद्धतीचे NGO चालवत असाल, मॅनेजमेंटचं असू शकतं, तर सरकार याच्यासाठी बहुधा तयार असावं की असं जर कोणी सेल्फ मेड कोणी तुम्हाला मदत करत असेल तर ते करता येईल. पण हे सगळंच गुडीगुडी आहे असंही नाही आहे. म्हणजे नाशिक कुंभमेळ्याची जी चर्चा आता NGTपर्यंत गेली, असं दिसतं आहे की तुम्ही झाडं तोडण्यासाठी फार आग्रही आहात. हे खरं आहे का? म्हणजे आता काय ठरलं त्याच्याबद्दल? बघा, मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेस जी झाडं नव्हती ती मधल्या काही काळात आली आहे. ओके. ती काही लावण्यात आली, काही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी जितकी आवश्यक आहे साधारणतः तितकी आपल्याला नवीन आलेली छोटी ओके ती कदाचित काढण्याची गरज पडू शकते. जी अर्थातच जुनी 50-100 वर्ष जुनी झाडं आहेत ओके त्यांना हात लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही. हो. हा विषय आता न्यायप्रविष्ट आहे. फायनल निर्णय येईल आणि त्याच्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. पण काहीतरी आपल्याला करायला लागेल, काहीतरी करावं लागेल, मधला मार्ग काढावा लागेल. प्रत्येक याच्यामध्ये शेवटी काय होतं की विकास किंवा वाढत्या लोकसंख्येचं प्रेशर आणि पर्यावरण हे जनरली बरेच वेळा एकमेकांना कॉन्ट्राडिक्टिंग डायरेक्शन मध्ये असतात. लॉगरहेड्सवर आपल्याला एक सुवर्ण मध्ये प्रत्येक वेळेस काढावा लागतो, तो आम्ही याही वेळेस काढू. राईट. प्रश्न असा आहे की तुम्ही आहात ॲज अ गेडाम तिथे आहेत आणि क्वालिटीचं काम अपेक्षित आहे, कारण तुम्ही जिथे जिथे काम केलं तिथं दी बेस्ट क्वालिटी होती. सो आत्ता जेवढी काही कामं सुरू असतील तर त्याच्याबद्दल तुम्हाला स्वतःला काहीतरी कॉन्शियसनेस असणार आहे की हे उत्तम पद्धतीनं कसं करून घेत आहे. आहेच. म्हणजे हा तुम्ही म्हटलं तसं गेडाम स्पेसिफिक इश्यू नाही आहे. हां नाही यंत्रणेचा जबाबदारी असली पाहिजे आणि त्याच दृष्टीने आम्ही आता काय केलं आहे की प्रत्येक कामाच्या बजेटमध्ये थर्ड पार्टी ऑडिटसाठी वेगळा निधी काढून ठेवलेला आहे. थर्ड पार्टी ऑडिटसाठी एजन्सी नेमलेली आहे. प्रत्येक कामं कसं करावं क्वालिटीने त्याचे खूप डिटेल्ड गाईडलाईन्स भारत सरकारने केले आहेत. आणि जे तांत्रिक व्यक्ती असतात, जसं आता रस्ता असेल तर इंडियन रोड काँग्रेस किंवा IRCच्या गाईडलाईन्स आहेत, खूप सविस्तर आहेत. म्हणजे अगदी खड्डा कसा खोदायचा, ट्रेंच कशी घ्यायची, खडीचं सगळे डिटेल्स त्याच्यात आहेत. ते जर काटेकोरपणे फॉलो केलं म्हणजे मग रोलिंग करताना किती प्रेशर, ती कसं कॉम्पॅक्शन करायचं सगळं आहे. टेस्ट कोणत्या घ्यायच्या, IS कोड आहेत, या सगळ्यांची चेकलिस्ट करून आम्ही ते 100% तपासू. आणि ह्याच्यासाठी एक अशी यंत्रणा आम्ही सेटअप केलेली आहे. प्लस बाकीचे जे गोष्टी असतात, प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स असतात ते तयार केले आहेत. नंतर जितक्या तपासण्या आवश्यक आहे ते करण्यासाठी त्याचे नॉर्म्स आहेत ठरलेले, ते सर्व निश्चित करून दिले आहेत. त्याच्यातले 10% तपासण्या आम्ही पुन्हा थर्ड पार्टी मार्फत करू. IIT सारख्या संस्था आहेत त्यांची पण मदत आम्ही घेत आहोत. तर अशी व्यापक यंत्रणा आम्ही यासाठी तयार केली आहे. फाईन. आत्ता माझे मित्र आहेत ओम, त्यांची गाडीत आमची चर्चा झाली तर ते असं म्हणाले की खूप साऱ्या इन्व्हेंटरीज हे फ्लॅट शिल्लक आहेत खरं म्हणजे, पण त्यांचं आकलन असं होतं की कुंभ येणार आहे म्हणून अनेक लोक इथे गुंतवणूक करायला लागलेत किंवा हाय राईज. म्हणजे मला तर हे 32 मजली वगैरे इथं परमिशन आहे त्याला? आता नवीन UDCPR जे आले 2019चे त्याच्यामध्ये जे जे अलाउड आहे ते आपल्याला परवानगी द्यावे लागतात. ओके. इन्व्हेंटरीचा विषय केला तर मला वाटतं की कुंभ हे निमित्त आहे, पण याशिवाय इतर अनेक प्रोजेक्ट्स आहेत जसे की डायरेक्टली कुंभशी रिलेटेड नाही. उदाहरणार्थ सुरत चेन्नई महामार्ग हा एक खूप, नंतर नाशिक ते आमने मुंबई हा महामार्ग समृद्धी मागच्या वर्षी ओपन झाला. वाढवण मोठं बंदर येऊ घातलेलं आहे, तर नाशिक वाढवण महामार्ग होणार आहे. विमानतळाचं विस्तारीकरण जवळपास आमच्या इथून कार्गो महाराष्ट्र इंटरनॅशनल कार्गोमध्ये राज्यात नंबर 2 आहे नाशिक विमानतळ. तर हे सगळे जे गोष्टी घडतात आहेत, प्लस आपल्या भारताचा जनरल इकॉनॉमिक ग्रोथचा जो आउटलुक आहे तो खूप सकारात्मक अजूनही आहे.
6 ते 8% फॉर लास्ट 15-20 इयर्स, आणि पुन्हा तो चालूच राहील. त्याच्यामध्ये मला वाटते नाशिक कुंभमेळा आणि बाकी मी सांगितलेले सगळे विषय याच्यामुळे खूप जास्त ग्रोथ रेट शहराचा राहील. मग त्याचा अंदाज घेऊन मग अर्थातच खाजगी क्षेत्रातील व्यक्ती आपल्या गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. होय. तर त्याला फॅसिलिटेट करावं आमचा प्रयत्न राहील. ओके. एक शेवटचा माझा प्रश्न आहे की ह्या सगळ्या विकास कामाच्या दरम्यान लोकांना थोड्याशा असुविधेचा सामना करावा लागू शकतो, कारण इतकी कामं मीच आता शहरात कालपासून आहे तर मी बघतोय या रस्त्यातनं जा, ह्या बोळीतनं जा वगैरे. सो याच्यासाठी पण काही तुम्ही विचार केला आहे? अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम पीपल? नाही, ते आहे शेवटी आपलं घर पण आपण Renovate करताना. करायला घेतलं, साधं रंग जरी मारायला घेतला तरी असुविधा होते. इथे तर शहराचं आपण एक प्रकारे रिनोव्हेशन हाती घेतलं आहे, तर नागरिकांना पुढचं वर्षभर मला वाटतं थोडंसं असुविधा होणार. आणि त्यात मग द्वारकासारखं जे महत्त्वाचं जंक्शन आहे त्याचं काम आहे, किंवा बऱ्याचशा रोड्सला एक साईड रुंदीकरण करायला घेतली तर अर्ध्या जागा वापरायला मिळते. तर ह्या असुविधेचा थोडासा सामना करावा लागणार आहे, आणि नागरिकांना आम्ही या निमित्ताने आपल्या माध्यमातून आवाहन करतो की हे थोडंसं वर्ष तुम्ही आम्हाला सहकार्य करा, थोडं सांभाळून घ्या, जेणेकरून आपल्याला लॉंग टर्ममध्ये चांगले बेनिफिट्स याचे पाहायला. थँक्यू सो मच सर, थँक्यू. सो मला असं वाटतं की प्रेक्षकांच्या दृष्टीनं अगदी महाराष्ट्राच्या आणि जगभरातल्या कानाकोपऱ्यात जे मंडळी आहेत त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या सगळ्या प्रश्नांची मी उकल केली आहे. ही ते जरी पॉलिसी मेकिंगचा भाग असले तरी ते राजकारणी नाही आहेत. त्यामुळे जेवढ्या नकारात्मक गोष्टीची ह्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे ती त्या योग्य व्यक्तीकडनं त्याची उत्तर घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न अवश्य करेन मी. मुख्यमंत्र्यांनाही या संदर्भातले जे काही प्रश्न असतील त्याचीही त्यांच्याकडनं उकल करून घेण्याचा प्रयत्न करेन. श्री गिरीश महाजन यांच्यासाठी माझे काही प्रश्न आहेत कुंभमेळ्याच्या निमित्ताने, तेही त्यांना विचारेन. स्पेशली क्वालिटीचं काम खरोखर कुंभमेळ्यात होतं का? कारण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये खूप फरक आहे. इथे वॉचडॉग खूप जास्त आहेत. सो थांबूया आपण इथे. थँक्यू.